मध्ये आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे राज्यातल्या सत्ता संघर्षावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिंदेंकडून बहुमताचा दावा आला, असा दावा किंवा असा युक्तिवाद हरीश साळवे यांच्याकडून करण्यात आलाय। त्यामुळे सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत। बहुसंख्य आमदारांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा होता, असं हरीश साळवे यांनी युक्तिवाद केलाय। ठाकरे चाचणीसाठी सामोरे गेले असते तर काही प्रश्न उपस्थित राहिले नसते, असं देखील हरीश साळवेंनी म्हटलंय आपल्या युक्तिवादादरम्यान। काल संपूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आले। त्यानंतर आज बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद सुरू आहे। हरीश साळवे त्यांच्या बाजूने युक्तिवाद करतायत आणि त्यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान काही मुद्दे नमूद केलेले आहेत। ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतरच एकनाथ शिंदेंकडून बहुमताचा दावा करण्यात आला, त्यामुळे महाराष्ट्रातलं तत्कालीन सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा थेट आरोप किंवा तसा दावा शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलेला आहे। बहुसंख्य आमदारांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा होता आणि ठाकरे जर त्यावेळी चाचणीसाठी सामोरे गेले असते तर काही प्रश्न उपस्थित झालेच नसते, असा दावा हरीश साळवे यांचा। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी सुप्रीम कोर्टाच्या परिसरातूनच आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रशांत, अतिशय महत्त्वाचे 2-3 मुद्दे हरीश साळवेंकडून आज मांडण्यात आलेत, काय सविस्तर त्याबद्दल? बरोबर आहे, उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतरच एकनाथ शिंदेंनी बहुमताचा दावा केला। सरकार कोसळण्यात उद्धव ठाकरे जबाबदार आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत ठाकरे बहुमत चाचणीला समोर गेले नाहीत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली होती। बहुमत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेले। कायद्याचे पालन करत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालाय। हे प्रमुख मुद्दे खास करून आपल्या हरीश साळवे यांनी आपल्या युक्तिवादात केले। माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊया। सध्या नीरज किशन कौल हे जे सिनियर कौन्सिल आहे ते युक्तिवाद करत आहे। सिनियर नीरज किशन कौल यांचा काय युक्तिवाद सध्या सुरू आहे? त्यांनी तर पहिल्यांदा जो हरीश साळवे यांनी काल मुद्दा मांडला होता कोर्टासमोर तो खोडून काढला। तो म्हणजे जेव्हा नोटीस इश्यू झाली होती त्यावेळेस अविश्वास ठराव होता की नव्हता ते त्यांना काउंटर केलं आज। त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की त्यांनी जो विश्वास संपादित केलेला आहे म्हणजे हाऊसचा तो त्या हाऊसच्या बहुमताने सिद्ध झालेला आहे। त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की जे अपात्रतेसाठी आमदार आहेत ते ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये मॅटर असताना त्यांनी कोणताही वोटचा अधिकार गमावलेला नसल्या कारणाने तो त्यांना व्हॅलिड आहे आणि ते आजही मतदान करू शकतात। त्यांचं मत व्हॅलिड आहे, त्यावेळेस त्यांनी मतदान केलं, त्यामुळे बहुमत त्यांच्या विश्वासाचा ठराव पारित झाला आणि ते विधायक म्हणजेच घटनात्मक आहे। मग त्यांचं जे बहुमत त्यांनी मिळवून सरकार स्थापन केलं ते घटनात्मक सरकार आहे असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की जोपर्यंत हे केस डिसाईड होत नाही अपात्रतेच्या संदर्भातली तोपर्यंत आपण कसं म्हणू शकतो की त्यांनी ते असंविधानिक आहे किंवा त्यांनी त्यांचा मतदानाचा अधिकार गमावला त्या सदस्यांनी, हे होऊ शकत नाही। त्यांनी इनरिलेव्हंट असं सांगितलं कालची जी नाही, पण या सगळ्यामध्ये धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की राजकीय नैतिकता या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्वाची आहे। या प्रकारचं वक्तव्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिलंय, याचा अर्थ कसा घ्यायचा? राजकीय नैतिकता ही अतिशय महत्वाची असते। आता ते राजकीय नैतिकता स्पष्ट करण्याच्या उद्देशानं सुद्धा आर्ग्युमेंट पुढील होईल, कारण की जेव्हा जजेस क्वेश्चन करतात त्याला आन्सर करण्याचं काम माननीय न्यायालयात वकिलांचं असतं आणि त्यांना ते सॅटिस्फाय करण्यापर्यंत त्यांना उत्तर द्यावं लागेल आणि जेव्हा जज समाधान होईल या सगळ्या गोष्टीत ते घटनाक्रम सुद्धा विस्तृतपणे सांगतील की राजकीय नैतिकता यांनी कशी पाळली। या संदर्भात त्यांना संधी आहे की उत्तर देण्याची। आता त्यानंतर त्यांनी अजून एक महत्वाचं वक्तव्य केलं सरन्यायाधीशांनी। त्यांनी म्हटलं की बहुमताची चाचणी झाली की नाही या मुद्द्यावर येऊन सगळं थांबलेलं आहे। काय बहुमताची चाचणी झाली की नाही या संदर्भात संपूर्ण प्रकरणात कुठेच उल्लेख नाही आहे का? थेट सरन्यायाधीशांना प्रश्न करावा लागतो। हा, जेव्हा ते कंपायलेशन खूप सारे फाईल असतात व्हॉल्युम्स मध्ये, तेव्हा आता हे स्पष्ट करतील की कोणत्या पेजवर बहुमताची चाचणी झाली। ती मागाशी सुद्धा त्यांनी प्रेस नोट विषयी भाष्य केलं होतं की न्यायालयाने की प्रेस नोट शो करा कोणत्या पेजवर आहे। माननीय न्यायालयासमोर हरीश साळवे यांनी प्रेस नोट किती नंबरवर आहे हे सांगितलं आणि ते अधिवेशन केव्हा बोलवलं होतं हे
राज्यपालांची प्रेस नोट त्यांना शो केली. असे प्रश्न न्यायालय विचारत असतं आणि वकिलाचं काम आहे की त्यांनी त्यांचं व्यवस्थित उत्तर द्यावं. हरीश साळवे यांनी आपल्या युक्तिवादाच्या दरम्यान एक कथा सांगितली. पाराशर यांनी जेच्या संदर्भातलं त्यांनी वक्तव्य होतं, त्यांनी ती कथा सांगितली की एक शेती होती, शेतीमध्ये सोनं सापडलं. ती काय कथा होती पूर्ण? ती कथा तर मला सांगता येणार नाही पूर्ण, पण त्यांनी त्या आर्ग्युमेंटचा भाग म्हणून ती सांगितली. कथा अशी होती की एक शेत होतं, शेतात सोनं सापडलं. जो मजूर तिथे काम करत होता त्यावेळेस ते सोनं सापडल्यानंतर तो शेतमालकाकडे गेला. शेतमालकाने म्हटलं मला सोनं सापडलं. तो म्हणाला की माझ्याकडे हे जे सोनं आहे हे माझ्या शेतात सापडलं तेव्हा माझं आहे. त्यावर वाद तो राजाकडे गेला. राजांनी म्हटलं की ज्याचं सोनं असतं त्याला मिळतं. यावरती वाद झाला होता आणि त्या दरम्यान एक हास्य चर्चा झाली. त्यावेळेस कपिल सिब्बल यांनी म्हटलं की 1972च्या कायद्यानुसार जे जमिनीच्या खाली मिळतं ते सरकारचं असतं. यावर अशा प्रकारची ही कथा होती. आता ते सरकार कोणाचं आहे सध्या ते डिसाईड करायला लागेल न्यायालयाला. आता हे न्यायालयात सोनं कोणाचं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. न्यायालयात सोनं कोणाचं हे ठरवण्याची वेळ आली. अशा प्रकारचे युक्तिवाद सध्या सुरू आहे. स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि वेळोवेळी आपण अपडेट घेऊयातच सुप्रीम कोर्टामध्ये काय सुरू आहे आता त्याबद्दल. तर याच युक्तिवादादरम्यान बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राहुल शेवाळे हे सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित आहेत. तर त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं संवाद साधला होता, तो पाहूयात. माझ्यासोबत राहुल शेवाळे आहे, एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख आहेत, संसदीय दलाचे नेते. सर, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. काल त्यांचा पूर्ण युक्तिवाद झाला. या युक्तिवादानं आज तुमचा युक्तिवाद होतोय. आज कपिल सिब्बल यांनी जे काल मुद्दे उपस्थित केलेले त्याचं उत्तर आमच्या वतीने देण्यात येईल आणि जे राबिया केसच्या संदर्भातला त्यांचा जो युक्तिवाद होता तो संपूर्ण खोडून टाकला जाईल. आणि आदरणीय उद्धव साहेबांनी फ्लोर टेस्टच्या पूर्वी राजीनामा दिल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली या संदर्भातला सगळा युक्तिवाद या ठिकाणी होईल आणि या संदर्भात आदरणीय न्यायालय जो काही तो निर्णय देईल. मी काल ज्या पद्धतीने म्हटलं तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, असंवैधानिक पद्धतीने सरकार बनलेलं आहे, त्याला कुठलाही घटनात्मक आधार नाही असा दावा कपिल सिब्बल यांनी केला होता. नाही, राज्यपालांनी संपूर्ण संविधानिक आणि घटनेला नुसार संपूर्ण प्रोसिजर केलेले आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे संविधानिक नुसार आणि घटनेनुसारच ह्या पदावर नियुक्त झालेले आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही लावून ठेवला त्यांनी म्हटलं होतं की एका उपाध्यक्षांना अधिकार असतात अपात्र करण्याचे, पण तरी त्यालाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि एका ज्या पद्धतीने ही सगळी कारवाई करण्याची गडबडीत कारवाई करून सत्ता स्थापन करण्यात आली. नाही, हाच मेन राबिया केसच्या संदर्भातला पण हाच युक्तिवाद आहे की ज्या उपाध्यक्षांवरच स्वतःवरच अविश्वासाचा ठराव असेल तर ते दुसऱ्यावर अपात्रची कारवाई कशी करू शकतात, हा एक युक्तिवाद आहे आणि हाच युक्तिवाद आज आम्ही आमच्या वतीने पण आम्ही मांडणार. ते राहुल शेवाळे, नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकास प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आता या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येते, ती देखील पाहूयात. सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा युक्तिवाद हरीश साळवे यांच्याकडून आज सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलाय. बहुतेकशा आमदारांचा शिंदेंना पाठिंबा होता आणि ठाकरेंना बहुमतासाठी बोलावलेलं होतं, मात्र ठाकरेंनी राजीनामा दिला आणि म्हणूनच सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असा युक्तिवाद हरीश साळवे यांचा. शिंदे गटाकडून हरीश साळवे त्यांची बाजू मांडतायत. आमदारांचा शिंदेंना पाठिंबा होता आणि त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले. ठाकरेंना बहुमतासाठी बोलावलेलं होतं. ठाकरे जर चाचणीसाठी सामोरे गेले असते तर मात्र काही प्रश्न उपस्थित राहिलेच नसते असं हरीश साळवे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अविश्वासाचा प्रस्ताव आणला तर उपाध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत असं कौल यांनी युक्तिवाद केलेला आहे. शिंदे गटाकडून वकिलांचा युक्तिवाद सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. हरीश साळवे हे देखील त्यांच्या बाजूने युक्तिवाद करतायत आणि त्याचसोबत शिंदे गटाकडून नीरज कौल हे देखील युक्तिवाद करतायत. हरीश साळवे नंतर नीरज कौल यांच्याकडून युक्तिवाद सुरू आहे. त्यानंतर मनिंदर सिंग हे देखील शिंदे गटाची सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडणार आहेत. उपाध्यक्ष झिरवळ हे अधिकार नसताना पदावरती होते. ठाकरेंना बहुमत सिद्धतेसाठी मुदत देण्यात आलेली होती. ठाकरेंनी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला आणि म्हणूनच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले किंवा त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. जर रेबिया प्रकरणाचा हवाला योग्य नसेल तर विरोधकांना याचिका मागे घ्यावी लागेल असा युक्तिवाद शिंदे गटाकडून हरीश साळवे आणि नीरज कौल यांच्याकडून केला जातोय. पहिल्या दिवशी म्हणजेच काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली, तर आज शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, नीरज कौल आणि मनिंदर सिंग हे बाजू मांडतायत.
आधी हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला आणि महत्वाचे 2-3 मुद्दे त्यांनी मांडले. त्यानंतर आता नीरज कौल हे सुप्रीम कोर्टात शिंदे गटाची बाजू मांडतायत. ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला काहीही अर्थ नाही. राजीनाम्यानंतरच शिंदेंकडून बहुमताचा दावा करण्यात आला. त्यामुळे तत्कालीन सरकार कोसळण्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असं हरीश साळवेंचं म्हणणं आहे. त्यांनी तसा युक्तिवाद केलाय. ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला काहीही अर्थ नाही आणि त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठीचा चान्स देण्यात आलेला होता, मात्र त्यांनी थेट राजीनामाच दिला. ठाकरेंनी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंनी सत्ता स्थापनेचा दावा केला असा शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा सुप्रीम कोर्टातला आजचा युक्तिवाद. आणखी एक मोठी बातमी या संदर्भात येते ती म्हणजे पक्षामध्ये फूट नाही तर सभागृहामध्ये फूट पडल्याचं कपिल सिब्बल यांनी सांगितलंय. कपिल सिब्बल हे ज्येष्ठ वकील ठाकरे गटाकडून दावा करतायत सुप्रीम कोर्टामध्ये आणि आता कपिल सिब्बल म्हणालेले आहेत की पक्षामध्ये फूट नाही तर सभागृहामध्ये फूट पडल्याचं कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये म्हटलंय. एकीकडे शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज कौल, मनिंदर सिंग हे त्यांची बाजू मांडतायत, तर काल पहिल्या दिवशी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामतांनी बाजू मांडली. आणि आताची जी मोठी बातमी पाहतोय कपिल सिब्बल यांचं हे विधान आहे, पक्षामध्ये फूट नाही तर सभागृहामध्ये फूट पडली आणि म्हणून ठाकरेंचं सरकार कोसळलं आणि शिंदे गटानं सत्ता स्थापन केली असं कपिल सिब्बल यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपलं म्हणणं मांडलंय कोर्टामध्ये. ते म्हणजे पक्षामध्ये कोणतीही फूट पडलेली नाही तर सभागृहामध्ये फूट पडली आणि पक्षांतर निर्णय हा सभागृहात होऊ नये असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. एकीकडे हरीश साळवे म्हणतायत तर उद्धव ठाकरेंनी बहुमत सिद्ध करण्याआधीच राजीनामा दिला आणि म्हणूनच सरकार कोसळण्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. तर दुसरीकडे यावरती कपिल सिब्बल म्हणतात की पक्षांतर निर्णय सभागृहामध्ये होऊ नये आणि पक्षामध्ये फूट पडलेली नाही तर सभागृहामध्ये फूट पडली म्हणून सरकार कोसळल्याचं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. थेट जाऊयात पुन्हा एकदा नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेतच. प्रशांत, आता हरीश साळवे किंवा नीरज कौल यांच्या युक्तिवादावरती कपिल सिब्बल काय म्हणालेत? प्रशांत, आवाज येतोय? सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचं महत्वाचं रेबिया प्रकरण आणि हा घटनाक्रम हा वेगवेगळा आहे असा दावा केला जातोय. खरं तर हरीश साळवे यांच्याकडून शिंदे गटाकडून आपला दावा करण्यात आला. त्यानंतर नीरज कौल यांनी देखील युक्तिवाद केला. त्यावरती कपिल सिब्बल यांनी आपलं म्हणणं मांडलंय. ज्यावेळेस हरीश साळवे म्हणाले की उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता, मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आणि म्हणून हे सरकार कोसळलं, त्यावरती कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलंय. सत्ता संघर्षासंदर्भात काल आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये निर्णायक सुनावणी सुरू आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवशी दोन्हीकडून हा युक्तिवाद केला जातोय. काल खरं तर ठाकरे गटाकडून युक्तिवाद झालेला आहे. आज शिंदे गटाकडून हरीश साळवे युक्तिवाद करतायत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरती आहेत आपल्या सोबत. प्रशांत, हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी केलेल्या युक्तिवादावरती कपिल सिब्बल काय म्हणाले? त्यावरती त्यांनी स्पष्ट केलंय की हा एक प्रकारे जर हा संपूर्ण जर वाद जर बघितला तर यांनी नीरज किशोर यांनी स्पष्ट केलंय की ज्या पद्धतीने हे सगळ्या घडामोडी होत आहे, या घडामोडी होत असताना नवाब रेबिया प्रकरणाही वापर कसा महत्वाचा आहे आणि त्यासोबतच चंद्रचूड यांनी देखील स्पष्ट केलं की एका पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे जाताना ह्युमन कॅपिटल होतं, राजकीय नैतिकता आहे का, अशा प्रकारचे महत्वाचे मुद्दे यावेळेस मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि सोबतच जेही नियम असतात त्या नियमानुसार नियम जे असतात ते सगळे सभागृहासाठी लागू असतात. अशा वेळी या सगळ्या विषयांच्या आधारावरती निर्णय व्हायची गरज आहे. आणि कालचा जो युक्तिवाद होता त्याच युक्तिवादाची रीव ओढण्याचा प्रयत्न कुठेतरी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे आणि एक प्रकारे हा युक्तिवाद दिशानिर्देश ठरावा
आणि हे आजचा जो निर्णय येईल तो निर्णय देखील ऐतिहासिक ठरावा अशा प्रकारे महत्वाचं मांडलं जातं. आणि रेबिया प्रकरणातला आणि या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम कसा देखील वेगळा आहे हे देखील स्पष्टपणे जाणवत असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. बरं, आणखी शिंदे गटाकडून युक्तिवाद अजून सुरू आहे का? हा, शिंदे गटाकडून अजूनही युक्तिवाद सुरू आहे. त्यामध्ये प्रथमतः हरीश साळवे यांचा युक्तिवाद झाला, त्यानंतर शिंदे गटाचे दुसरे वकील आहे नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद सुरू आहे. त्यांनी 21 जूनच्या उपसभापतीच्या अविश्वासात प्रस्तावाचा मेल पाठवला होता, त्यानंतर हार्ड कॉपी देखील पाठवली होती, हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. सोबतच जर बघितलं आम्ही शिवसेना आहो हे देखील सांगण्याचा प्रयत्न कुठेतरी नीरज किशन कौल यांनी केलेला आहे. आणि त्या पद्धतीने स्पष्ट करण्यात आलं आहे की कौल यांचा जो महत्वाचा मुद्दा जो आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये एक तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते की हे सगळे जे मुद्दे आहे, आम्ही शिवसेना आमच्याकडे बहुमत आहे, आमदारांचा उद्धव ठाकरे विश्वास नाही आणि पक्षांतर्गत मतभेदांचा विचार केला जावा अशी देखील मागणी नीरज किशोर यांनी केलेला आहे. आणि सोबतच या संपूर्ण घटनापीठापणे आतापर्यंत 2 वेळा निरीक्षण दिले आहे. रेबिया प्रकरण या केसमधील घटनाक्रम वेगवेगळा आहे. घटनापीठाचे महत्वाचे निरीक्षण आहे. कपिल सिब्बल यांनी हेच इथं स्पष्ट केलं, इथे पक्षात फूट नाही तर थेट सभागृहात फूट पडली आहे असं देखील त्यांनी कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. बरं, घटनापीठाचं म्हणणं आहे की रेबिया प्रकरण आणि या केसमधला घटनाक्रम हा वेगवेगळा आहे, म्हणजे नेमकं काय सविस्तर काय सांगाल? घटनापीठाने म्हटलं आहे की ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकरण नवाब रेबिया प्रकरण आहे याच्या तथ्यात्मक बाबी आणि या सगळ्या प्रकारच्या घटनाक्रम रगरल्यात. नवाब रेबिया प्रकरण जे आहे त्यावेळी ज्या पद्धतीनं अरुणाचलमध्ये घटनाक्रम झाला होता, त्यानंतर ते सरकार 2 गटाचं सरकार वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन झालं, त्यात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस होतं. त्यानंतर ते प्रकरण तिथल्या हायकोर्टात गेलं. गुवाहाटी हायकोर्टाने जो तिथला संपूर्ण घटनाक्रम झाला त्या घटनाक्रमामध्ये विरोधी पक्षाचा जे सत्ताधारी पक्ष त्याच्या विरोधामध्ये निर्णय दिला. त्यानंतर त्यांनी ते सुप्रीम कोर्टामध्ये आले. सुप्रीम कोर्टात त्यावर सुनावणी झाली. त्यावर जे सत्ताधारी पक्ष होते त्यांना सरकार स्थापनेचं हिरवा कंदील मिळाला आणि त्यानंतर राज्यातील केंद्र सरकारने ती संपूर्ण सरकार बरखास्त केलं. राष्ट्रपती शासन लावलं. पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात ही केस आली आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा सत्ताधारी पक्षालाच बहाल केला आणि ज्यावेळेस सभागृहात बहुमतात चाचणी झाली त्यावेळेस सरकार पडलं. अशा प्रकारचं रेबिया प्रकरणानंतर जर बघितलं आपण तर ते प्रकरण महाराष्ट्रातला जे घटनाक्रम झालेला आहे तो वेगवेगळा आहे असं महत्वाचं निरीक्षण खास करून घटनापीठाने नोंदवलेलं आहे. बरं प्रशांत, आता शिंदे गटाकडून नीरज कौल युक्तिवाद करतायत, काय मुद्दे त्यांच्या युक्तिवादातले समोर येत आहेत? महत्वाचं म्हणजे जर बघितलं नीरज किशोर यांचा युक्तिवाद जर बघितला आपण तर त्यांनी म्हटलंय की नवाब रेबिया प्रकरणाचा हवाला देऊन हे प्रकरण 7 न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे पाठवता येणार नाही. हे केवळ बनावटी कथन आहे आणि सोबतच मोठ्या घटनापीठाकडे जाऊन हा निर्णय सोपवला जाऊ शकत नाही. ही एक अत्यंत महत्वाची युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. त्यांनी हे म्हटलंय की अविश्वासाचा प्रस्ताव आणल्यास उपसभापती नरवणे झिरवळ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेऊ शकत नाही. उपसभापतींना आमदारांना अपात्र ठरवले तरी मतदारांना त्यांना वंचित ठेवता येत नाही. अशा प्रकारचा महत्वाचा युक्तिवाद सध्या नीरज किशन कौल करीत आहेत. बरं प्रशांत, आणि त्याचसोबत शिंदे गटाचे आणि त्याचसोबत ठाकरे गटाचे सुद्धा काही नेते सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित आहेत. ही सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी याच्या नवनवीन तारखा मिळत आहेत. काल खरं तर 14 फेब्रुवारीकडे सर्वांचं लक्ष होतं. काल देखील सुनावणी पूर्ण झाली नाही, ती आजपर्यंत आता लांबलेली आहे किंवा सुरू आहे. त्यामुळे सर्वांचं संपूर्ण महाराष्ट्राचं काय देशाचंच लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे. सुप्रीम कोर्टातल्या प्रत्येक घडामोडी सगळ्यात आधी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद प्रशांत सगळ्या माहितीसाठी. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये राज्यातल्या सत्ता संघर्षावर आज दुसऱ्या दिवशी सलग सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. काल संपूर्ण दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर आज शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरू आहे. आधी हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला, त्यानंतर नीरज कौल यांच्याकडून युक्तिवाद सुरू आहे. त्यानंतर मनिंदर सिंग हे देखील युक्तिवाद करणार आहेत. मात्र काही 2 ते 3 मुद्दे हे हरीश साळवे यांनी उपस्थित केले, त्यावरती आता कपिल सिब्बल यांच्याकडून एक विधान आलंय, ते म्हणजे पक्षामध्ये फूट नाही तर सभागृहामध्ये फूट पडली. रेबिया प्रकरण आणि हा घटनाक्रम हा पूर्णपणे वेगवेगळा आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचं हे महत्वाचं निरीक्षण म्हणावं लागेल. घटनापीठाचं म्हणणं आहे की रेबिया प्रकरण आणि हा घटनाक्रम हा पूर्णपणे वेगवेगळा आहे. मात्र
ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल म्हणाले की पक्षामध्ये फूट नाही तर सभागृहामध्ये फूट पडली आणि म्हणून सरकार कोसळलं. तर या उलट हरीश साळवेंचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे सरकार कोसळलं आणि मग एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. कारण बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा एकनाथ शिंदे यांना होता. उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता. मात्र बहुमत चाचणीच्या आधीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि म्हणून सरकार कोसळलं असा हरीश साळवे यांचा सुप्रीम कोर्टातला युक्तिवाद. तर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिंदेंकडून बहुमताचा दावा करण्यात आला आणि सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत. कारण बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा हा एकनाथ शिंदेंना होता. हरीश साळवे यांचा सुप्रीम कोर्टातला आजचा हा युक्तिवाद. उद्धव ठाकरे जर चाचणीसाठी सामोरे गेले असते तर काही प्रश्न उपस्थित झालेच नसते असं हरीश साळवेंचं मत आहे. त्यावरून आता कपिल सिब्बल म्हणालेत की पक्षामध्ये फूट नाही तर सभागृहामध्ये फूट पडली आणि म्हणून सरकार कोसळलं असं उत्तर त्याला कपिल सिब्बल यांनी दिलंय. मात्र आज एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून युक्तिवाद सुरू आहे. हरीश साळवे त्यांचे वकील आहेत आणि त्याचसोबत नीरज कौल हे देखील युक्तिवाद करतायत आणि मनिंदर सिंग हे शिंदे गटाचे वकील आहेत. ब्रेकनंतर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुप्रीम कोर्टामध्ये आज काय काय घडलं त्याचे आपण सगळे सविस्तर अपडेट जाणून घेतोय. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रत्येक घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. तर आज शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी प्रथम युक्तिवाद केला. त्यानंतर आता नीरज कौल हे युक्तिवाद करतायत आणि यानंतर कपिल सिब्बल यांचं हे वक्तव्य समोर आलंय. पक्षामध्ये फूट नाही तर सभागृहामध्ये फूट पडली आणि म्हणूनच तत्कालीन ठाकरे सरकार कोसळलं असल्याचा युक्तिवाद किंवा असं म्हणणं कपिल सिब्बल यांचं आहे. ठाकरे गटाची ते बाजू मांडतायत सुप्रीम कोर्टामध्ये. मात्र यावरती रेबिया प्रकरण आणि हा घटनाक्रम हा पूर्णपणे वेगळा असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं निरीक्षण नोंदवलेलं आहे. दुसरीकडे हरीश साळवे म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी आधीच राजीनामा दिला आणि म्हणूनच हे सरकार कोसळलं. त्यांनी जर बहुमत सिद्ध करण्याची तयारी दाखवली असती तर मग काही प्रश्न हे निर्माणच झाले नसते. आम्हीच शिवसेना आणि आमच्याकडेच बहुमत असल्याचं नीरज कौल यांनी म्हटलंय, जे शिंदे गटाची सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडतायत. सुनील प्रभूंना हटवून गोगावलेंना पद दिलं गेलं. सरकार कोसळण्यासाठी ठाकरेच जबाबदार असं हरीश साळवे यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान म्हटलं. आमदारांचा पाठिंबा हा एकनाथ शिंदेंना होता आणि म्हणूनच त्यांनी बहुमताचा दावा केला. ठाकरेंनाही बहुमतासाठी बोलावण्यात आलेलं होतं. मात्र उद्धव ठाकरे चाचणीला सामोरे गेले असते तर मग बरेचसे प्रश्न उपस्थितच राहिले नसते असं हरीश साळवेंनी आज सुप्रीम कोर्टात म्हटलंय. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी सुप्रीम कोर्टाच्या परिसरातून आपल्या सोबत आहेतच. प्रशांत, आता काय घडलंय सुप्रीम कोर्टामध्ये, अपडेट काय मिळत आहेत? महत्वाचं म्हणजे किशन कोल यांचं सध्या यांचा युक्तिवाद सुरू आहे आणि त्यांनीही स्पष्ट केलेलं आहे की अनेक महत्वाचे मुद्दे. 21 जूनला उपसभापतीच्या अविश्वासाच्या प्रस्तावाचा जो मेल पाठवला होता त्या संदर्भात ती हार्ड कॉपी देखील देण्यात आली होती आणि 34 आमदारांच्या स्वाक्षरीने हा मेल पाठवण्यात आलेला असा दावा नीरज किशन कोल यांनी केलेला आहे. सोबत त्यांनी हा दावा केला आहे की आम्ही शिवसेना आहोत, आमच्याकडे बहुमत आहे, आमदारांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास नाही, पक्षांतर्गत मतभेदाचा विचार केला पाहिजे असा देखील दावा युक्तिवादाच्या दरम्यान नीरज किशोर कोल यांनी केलेला आहे. आणि सोबत त्यांनी एक अत्यंत महत्वाचा दावा केला आहे की नवाब रेबिया प्रकरणाचा हवाला देऊन हे प्रकरण 7 न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे पाठवता देता येणार नाही आहे, पाठवण्याचं काही गरज नाही आहे. हे केवळ फसवं कथन आहे, बनावटी कथन आहे. मोठ्या खंडपीठाकडे हा निर्णय झोपला जाऊ शकत नाही असा देखील दावा युक्तिवादाच्या दरम्यान त्यांनी केला आहे. उपसभापतींना आमदारांना अपात्र ठरवले तरी मतदानापासून त्यांना वंचित ठेवता येत नाही असा देखील एक दावा कोल यांनी आपल्या युक्तिवादात केलेला आहे. अविश्वास प्रस्ताव आणल्यास उपसभापती नरहरी झिरवळ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेऊ शकत नाही. उपसभापतींना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार देखील नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आपल्या युक्तिवादाच्या दरम्यान. 21 जूनला उपसभापतीच्या अविश्वास प्रस्ताव जो मेल दिला होता तो देखील योग्य पद्धतीने देण्यात आला असाही त्यांनी दावा केला आहे.
त्यावेळी लोकशाहीची हत्या करण्यात आली होती. एका निवडक गटाने महाराष्ट्राचं आणि सभागृहाचं कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता आणि लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. अशा या अल्पसंख्याक गटाने माध्यमातून एक प्रकारे ज्या पद्धतीने बेबना सुरू होता त्याचाही उल्लेख आपल्या आणि त्याचाही दावा कशा पद्धतीने सुरू आहे असा एक दावा त्यांनी आपल्या युक्तिवादात केलेला आहे. या घडीला जर बघितलं तर जवळपास 40 पेक्षा जास्त आमदार हे शिंदे गटाकडे आहे आणि शिंदे गटाकडे हे आमदार असल्यामुळे आणि सोबतच जर बघितलं तर राहुल नार्वेकर यांची देखील विधानसभा अध्यक्षपदून नियुक्ती करण्यात आली होती. निवड झाल्यानंतर काही वेळानंतर साधारणतः 12:01 पुन्हा एकदा याच लोकशाहीची हत्या करणाऱ्या गटाच्या वतीने एक नोटीस देण्यात आली. त्यावर राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. हे देखील कसं घटनाविरोधी आहे आणि संविधानाच्या विरोधी आहे हे देखील दाखवण्याचा प्रयत्न आणि तो त्या प्रकारचा युक्तिवाद सध्या केला जात आहे. सोबतच 27 जुलैचा नवाब रेबिया प्रकरणासंदर्भात जेव्हा न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी उल्लेख केला त्या संदर्भात देखील म्हणणं आहे की हे नवाब रेबिया आणि महाराष्ट्राचं प्रकरण कसं वेगळं आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जात आहे. बरं, आता प्रशांत, नीरज कौल यांचा युक्तिवाद झाल्यानंतर मनिंदर सिंग यांचा देखील युक्तिवाद होणार आहे का? बरोबर आहे. नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर मनिंदर सिंग यांचं देखील नाव आहे, पण सध्या ते सभागृहात आम्हाला पाहायला मिळत नाही. खास करून कोर्टात देखील पाहायला मिळत नाही. होऊ शकतं बाजूच्या ते कोर्टात गेले असेल, त्यानंतर ज्यावेळेस त्यांचं नाव येईल त्याच्यापूर्वी ते तिथे कोर्टात पोहोचतील आणि होऊ शकतं त्यांचा देखील युक्तिवाद सुरू होईल. आणि यानंतर पुन्हा एकदा साधारणतः आता 1 वाजता साधारणतः अर्धा तासानंतर या कोर्टाला जी सध्या कोर्ट आहे भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठाचं लंच ब्रेक होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 वाजता कोर्टाचं कामकाज रिझ्यूम होईल. त्यावेळेस स्पष्ट होईल, पण अजून अर्धा तास युक्तिवाद चालेल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत मिळत आहे. बरं प्रशांत, एकंदरीत काय वाटतंय, आसपास सुद्धा तुमच्या अनेक वकील आहेत इतर, तर त्यांच्या एकूणच अंदाजाप्रमाणे आता हा युक्तिवाद किंवा ही सुनावणी पुन्हा एकदा काल आणि आज सुरू आहे, ही आणखी लांबेल, निकाल कधी लागेल, नक्की शिवसेना कोणाची, हा जो प्रश्न बऱ्याच दिवसापासून खोळंबलेला आहे त्याचं उत्तर कधी मिळणार? शिवसेना कोणाच्या हक्काची हा जो प्रलंबित प्रश्न आहे हा सध्या कोर्टाच्या आवारात आहे आणि कोर्टाकडे हा चेंडू आहे. तो चेंडू कोणाकडे टोलवायचा, बाळासाहेबांची शिवसेनाकडे टोलवायचा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे टोलवायचा, या संदर्भातला निर्णय कोर्ट निश्चितपणे देईल. पण तो केव्हा देईल हे या घडीला आत्ता सांगणं कठीण आहे. कारण ज्या पद्धतीने हा युक्तिवाद सुरू आहे त्यानंतर इथले अनेक वकील हे देखील सांगतात की युक्तिवाद देखील अजून लांबू शकतो आणि आज संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा युक्तिवाद झाल्यानंतर होऊ शकतं कोर्ट काही डायरेक्शन देईल आणि डायरेक्शन दिल्यानंतर निर्णय काय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या पद्धतीने ठाकरे पक्षाच्या वतीनं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दावा करण्यात आलेला आहे की हे संपूर्ण प्रकरण 7 सदस्यीय खंडपीठाकडे घटनापीठाकडे द्यावं, तर त्या संदर्भात निर्णय होतो की 5 सदस्यीय जे घटनापीठ आहे तोच हा निर्णय घेतो, हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की सध्या या संदर्भातली सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे, पण निश्चितपणे या संदर्भात आज काहीतरी दिशानिर्देश येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बरं, आणखी प्रशांत, म्हणजे यानंतर सुद्धा पुढची तारीख मिळू शकते आणि त्यावेळी पुन्हा एकदा सुनावणी लांबू शकते अशी देखील एक शक्यता आहे. मात्र काल आणि आज पूर्णपणे 2 दिवस, म्हणजे ठाकरे गटाकडून काल 3 वकिलांनी युक्तिवाद केला, शिंदे गटाकडून आज ज्येष्ठ 3 वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे. यातून एकूणच काय दिसतंय, दोन्ही बाजूंनी आपले प्रखर मुद्दे हे मांडले जात आहेत. आज देखील हरीश साळवेंनी बरेचसे असे काही मुद्दे मांडलेले आहेत की जे सुद्धा विचार करण्यासारखे आहेत. बरोबर आहे. 28 जूनला उपराज्यपालाकडून उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी विचारणा करण्यात आली होती. बहुमत चाचणीसाठी विचारणा करताना सुनील प्रभूकडून याचिका दाखल करण्यात आली. त्यावेळी पूर्वी 21 जूनला सुनील प्रभूंना शिवसेनेच्या पदावरून हटवण्यात आलं होतं आणि या बैठकीचा व्हीप बजावला होता. 3 जुलैला राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्ष बनवण्यात आलं. 4 जुलैला नव्या अध्यक्षाची अधिवेशन बोलवलं आणि नव्या अध्यक्षावरही आक्षेप घेण्यात आले. हे लोकशाहीसाठी घातक आहे अशा प्रकारचा युक्तिवाद कोल यांनी केलेला आहे. अजूनही त्यांचा युक्तिवाद सुरू आहे. युक्तिवाद सुरू
असताना त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांना उल्लेख केला आहे की उद्धव ठाकरे यांचा सध्या मायनॉरिटी गट आहे, अल्पमताचा गट आहे आणि त्या गटाचा उल्लेख करत त्यांनी म्हटलंय की ज्याच्याकडे बहुमत लोकशाहीचं असतं तोच सर्व शक्तिमान असतो, तोच सत्ताधारी असतो, हे स्पष्ट लोकशाहीमधलं प्रमुख घोतक आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे आता की सुनावणी कशा पद्धतीने पुढे जाते. पण या घडीला हे महत्वाचं आहे की आता ज्या पद्धतीनं संकेत मिळतंय की आज कुठला तरी या संदर्भातला निर्णय अपेक्षित आहे, तर आपण आपल्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल कुठला निर्णय येतो की दुपारीच या संदर्भातली काही दिशानिर्देश दिली जातात, हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. स्टुडिओ जी प्रशांत, आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना या सगळ्या सुनावणी संदर्भातला क्रम सांगूयात. काल संपूर्ण दिवसभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 3 वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्यानंतर आज शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जातोय. कालच्या पहिल्या दिवशी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली, तर आज शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, नीरज कौल आणि मनिंदर सिंग हे आपली बाजू मांडतायत. हरीश साळवेंचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, नीरज कौल युक्तिवाद करतायत आणि कदाचित मनिंदर सिंग हे देखील बाजू मांडतील शिंदे गटाची. आणि यामध्ये हरीश साळवेंनी म्हटल्याप्रमाणे सरकार कोसळलं त्याला जबाबदार हे उद्धव ठाकरे आहेत, कारण त्यांना बहुमत सिद्ध करण्याची संधी असताना त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता त्यांनी आधी राजीनामा दिला आणि म्हणूनच सरकार कोसळलं. त्यानंतर बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा एकनाथ शिंदे यांना होता आणि म्हणूनच त्यांनी बहुमतासाठी दावा केला आणि म्हणूनच शिंदे सरकार अस्तित्वात आलं. न्यायाधीशांची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू असल्याची मोठी बातमी सुप्रीम कोर्टातनं. न्यायाधीशांचे या युक्तिवादानंतर चर्चा सुरू आहे, कारण दोन्ही गटाकडून आता युक्तिवाद बऱ्यापैकी झालेला आहे. काल 3 ज्येष्ठ वकिलांनी ठाकरे गटाची बाजू मांडली आणि आज शिंदे गटाची बाजू 2 वकिलांनी मांडलेली आहे, हरीश साळवे आणि नीरज कौल यांच्या युक्तिवादानंतर आता न्यायाधीशांची चर्चा सुरू झाली आहे. अविश्वास ठराव आल्यानंतर ते कोर्टामध्ये आले. न्यायाधीशांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आता कदाचित लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा यावरती युक्तिवाद होतात का हे पाहावं लागेल. ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून काही नेते सुद्धा आज सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीसाठी हजर आहेत. नीरज कौल यांचा नुकताच युक्तिवाद झाला आणि त्यानंतर आता न्यायाधीशांमध्ये चर्चा सुरू आहे. 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे किंवा घटनापीठाकडे ही सुनावणी वर्ग करायची का, तर यामध्ये त्याची गरज नाही असं सांगण्यात आलंय. मात्र सध्या धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या बेंच समोर ही सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टात. ब्रेक नंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सत्ता संघर्षावर आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी सुरू आहे आणि नुकताच शिंदे गटाकडून हरीश साळवे आणि नीरज कौल यांच्याकडून युक्तिवाद झाला. नीरज कौल यांच्या युक्तिवादानंतर आता न्यायाधीशांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. त्याच्या आधी कपिल सिब्बल जे ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांनी म्हटलंय की पक्षामध्ये फूट पडली नाही तर सभागृहामध्ये फूट पडली आणि म्हणून सरकार कोसळलं. कारण हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला होता की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला म्हणून सरकार कोसळलं. बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा एकनाथ शिंदे यांना मिळाला आणि म्हणून त्यांनी सत्ता स्थापनेचा किंवा बहुमताचा दावा केला. मात्र सेनेच्या आमदारांची ठाकरेंवरती नाराजी असल्याचं देखील कौल म्हणालेत. आम्हीच शिवसेना आणि आमच्याकडेच बहुमत आहे असं शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचं म्हणणं आहे. आमदारांचा उद्धव ठाकरेंवरती विश्वास नाही, प्रभूंना हटवून गोगावलेंना नेमलं त्यांच्या जागी आणि सेनेच्या आमदारांचा पाठिंबा हा एकनाथ शिंदे यांना होता. आता या सगळ्या नीरज कौल यांच्या युक्तिवादासंदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुप्रीम कोर्ट परिसरातून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, महत्वाचं म्हणजे शिंदे गटाचे वकील जे आहे नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद जसा सुरू झाला त्यांचे प्रमुख मुद्दे आता जे नवीन प्रेक्षक जुळले असेल त्यासाठी सांगण्याचा मी प्रयत्न करतो. नवाब रेवी या प्रकरणाचा हवाला देऊन हे प्रकरण 7 न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे देण्यात येणार नाही. केवळ बनावटी कथन करून मोठ्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवलं जाणं शक्य नाही आहे असा प्रकार युक्तिवाद त्यांनी केला आहे. अविश्वासाचा प्रस्ताव आणल्यास उपसभापती नरेश झिरवळ आमदारांना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकत नाही आहे. उपसभापतींनी आमदारांना अपात्र ठरवलं
हरवले तरी त्यांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही. 21 जूनला उपसभापतींच्या अविश्वासाचा प्रस्तावाचा मेल पाठवला होता. त्यानंतर हार्ड कॉपी त्यांना देण्यात आली होती. 34 आमदारांच्या स्वाक्षरीने हा मेल पाठवण्यात आला होता असाही त्यांनी दावा केला आहे. आम्ही शिवसेना आहो, आमच्याकडे बहुमत आहे, आमदारांचा उद्धव ठाकरेवर विश्वास नाही, पक्षांतर्गत मतभेदाचा विचार केला पाहिजे. 28 जूनला राज्यपालाकडून उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी विचारणा करण्यात आली होती. बहुमत चाचणीसाठी विचारणा करताच सुनील प्रभू यांच्याकडून यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. त्यापूर्वीच 21 जूनला सुनील प्रभूंना शिवसेनेच्या प्रतोदपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतरही त्यांनी बैठकीसाठी व्हीप बजावला. 3 जुलैला राहुल नार्वेकर यांचे हे विधानसभा अध्यक्ष बनले आणि त्यानंतर 4 जुलैला नव्या अध्यक्षाची अधिवेशन बोलवण्यात आलं. नव्या अध्यक्षावरही आक्षेप घेण्यात आले आणि त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. हे लोकशाहीसाठी घातक आहे. नवाब रेबिया केसमध्ये तथ्यांचा आधार घेऊन जो निर्णय घेतला जातो त्यामध्ये आणि या केसमध्ये याचा विचार केला जाऊ शकत नाही आहे. उद्धव ठाकरे यांचा गट अल्पमतात आहे, त्यांच्याकडे आमदारांचे बहुमत नाही, त्यामुळे ठाकरे गट गटनेता नियुक्त करू शकत नाही. मूळ पक्ष कोणता हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या. नवाब रेविया इथे केस लागू होते का युक्तिवाद करा असं घटनापीठाने शिंदे गटाचे वकील नीरज कौर यांना निर्देश दिले आहेत. सध्या त्या दिशेने सध्या युक्तिवाद सुरू आहे. महत्वाचं म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये हे 5ही जे न्यायमूर्ती आहेत हे दरम्यानच्या काही काळाकरता आणि काही क्षणाकरता सल्लामसलत करतात आणि समोरची कारवाई करण्याकरता सूचना देतात. बरं प्रशांत, त्या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आणि लंच ब्रेक नंतर सुद्धा युक्तिवाद होतो का याकडे देखील आपलं लक्ष असेलच. या सगळ्या बातम्या आणि सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नमस्कार.